students and all the parents. ICAN ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या आजच्या या वेबिनार मध्ये मी सुयोग शिंदे सर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण अत्यंत महत्वाच्या अशा SPI संभाजीनगर, SPI नाशिक, सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट या दोन्हींबद्दल महत्वपूर्ण माहिती आणि चर्चा या ठिकाणी करणार आहोत. यासाठी आजचा आपण हा वेबिनार या ठिकाणी अरेंज केलेला आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप या वेबिनारची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत. थोडस जर माझा आवाज सगळ्यांना येत असेल तर सर्वांनी थोडस थंब दाखवायचंय मला. म्हणजे माझा जर आवाज सगळ्यांना येत असेल तर आपण पुढे कंटिन्यू करूया. तर माझा आवाज सगळ्यांसाठी येत असेल तर थोडस थंब दाखवायचं आहे. माझा आवाज येत असेल तर थंब करायचा सगळ्यांनी. येस, ओके, ठीक आहे. मी ऍक्च्युली या ठिकाणी स्क्रीन देखील शेअर केलेला आहे. पुन्हा एकदा ICAN ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाराष्ट्रातील नंबर 1 सैनिक स्कूल क्लास यांच्या वतीनं आजचा जो काय हा वेबिनार अरेंज केलेला आहे त्यासाठी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या वेबिनारची आपण या ठिकाणी सुरुवात करूया. सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर आणि नुकतंच नव्याने तयार झालेले सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट मुलींसाठी नाशिक या दोन महत्वाच्या विषयांवरती कोणते विद्यार्थी या परीक्षा देऊ शकतात, परीक्षेचा पेपर कसा असतो, या सगळ्यांबद्दल पण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी पण जर www.SPI-औरंगाबाद.com या वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं एक नोटिफिकेशन त्या ठिकाणी बघायला मिळेल. या नोटिफिकेशन मध्ये सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था मुले छत्रपती संभाजीनगर म्हणजे मुलांसाठी जे सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट आहे ते संभाजीनगर या ठिकाणी आहे आणि मुलींसाठी जे इन्स्टिट्यूट आहे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था मुली ते नाशिकसाठी आहे. तर या ठिकाणी आपल्याला SPI नंतर ऍडमिशन मिळणार आहे. तर आपण पॉइंट वाईज बघू शकतो. या ठिकाणी संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवक व युवती जास्तीत जास्त संख्येने जावं यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलींसाठी व नाशिक येथे छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी व नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. जून 2025 मध्ये सुरू होणारी छत्रपती संभाजीनगर येथील मुलांच्या 49व्या तुकडीसाठी व नाशिक येथील मुलींच्या 3ऱ्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी मागवण्यात येणार आहे. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मुलगा किंवा मुलगी अविवाहित महाराष्ट्राचे आदिवासी, हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आपल्याला महाराष्ट्राचा डोमासाईल त्या ठिकाणी लागणार आहे. तसेच कर्नाटक राज्यातील फक्त बिदर, बेळगावी आणि करवार जिल्ह्याचे आदिवासी जर असतील म्हणजे त्या ठिकाणचा जर डोमासाईल असेल तर तेही लोक यामध्ये इलिजिबल आहेत. मुलांची जर जन्मतारीख बघायची असेल तर 2 जानेवारी 2008 ते 1 जानेवारी 2011 या दरम्यानचा मुलाचा जर जन्म असेल तर हा विद्यार्थी या परीक्षेसाठी वयानुसार इलिजिबल आहे. दुसरी महत्वाची अट आहे की मार्च, एप्रिल, मे 2025 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शाळा म्हणजे 10वीच्या परीक्षेला मुलगा बसणारा किंवा मुलगी बसणारी असावी, ही देखील अट महत्वाची आहे. जून 2025 मध्ये इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असणारा विद्यार्थी म्हणजेच जे विद्यार्थी आता 10वीला आहेत आणि 2 जानेवारी 2008 ते 1 जानेवारी 2011 या दरम्यान ज्यांचा जन्म आहे किंवा जन्मतारीख आहे असे विद्यार्थी या वर्षी होणाऱ्या SPIच्या या परीक्षेसाठी इलिजिबल आहेत, पात्र आहेत. तर आपण पुढे जाऊया. सगळी माहिती सांगून झाल्यानंतर मी पालकांचे विद्यार्थ्यांचे डाऊट्स देखील या ठिकाणी घेणार आहे. कुणीही हा व्हिडिओ चुकवू नका, शेवटपर्यंत पाहायचा आहे.
यानंतर जर आपण बघितलं शारीरिक पात्रता त्याचे निकष या ठिकाणी दिलेले आहेत. तर एनडीए आणि आयएनए तुम्हाला माहिती असेल की 12वी नंतर या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांना जे निकष आहेत म्हणजेच युपीएससी सारख्या संस्थेकडून घेतल्या जाणाऱ्या म्हणजे आर्म फोर्सेस आणि एअर फोर्ससाठी एनडीए ही परीक्षा दिली जाते आणि नेव्हलसाठी आयएनए ही परीक्षा दिली जाते. तर याच्यामध्ये असणारे जे काही शारीरिक निकष आहेत ते आपण या ठिकाणी मुलांचे बारकाईनं पाहिले जातात. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलाची उंची किंवा मुलीची उंची. मुलांसाठी कमीत कमी 157 सेंटीमीटर एवढी उंची अपेक्षित आहे कमीत कमी, आणि मुलींसाठी 152 सेंटीमीटर म्हणजे 5 सेंटीमीटरचा फरक आहे फक्त. वजनाचा क्रायटेरिया जर बघितला तर 43 किलोग्रॅम, सॉरी, हा, वजन 43 किलोग्रॅम म्हणजे किमान त्या ठिकाणी दिलेलं आहे मुलींसाठी. मुलांसाठीचं वजन त्या ठिकाणी अ, जास्त राहील थोडस. त्यानंतर रंगांधळेपणा आणि रातांधळेपणा हे दोन डोळ्यांचे महत्वाचे निकष म्हणजे वजन आणि उंची ह्याच्यामध्ये शक्यतो विद्यार्थी रिजेक्ट त्या ठिकाणी होत नाहीत. उंचीच्या प्रमाणात वजन जर असेल की बाबा माझे 157 उंची आहे आणि माझं वजन साधारणपणे 57च्या आसपास आहे, तर माझं त्या ठिकाणी इलिजिबल आहे. आजपर्यंत तरी जे काही मुलं एसपीआय साठी फॉर्म भरतात त्याच्यामध्ये आमच्याकडे तरी वजन आणि उंचीमध्ये कोणी रिजेक्ट झालेलं नाही. मात्र डोळ्यांसाठी रातांधळेपणा आणि रंगांधळेपणा त्या गोष्टी मात्र आपल्याला समजत नाहीत. त्यासाठी तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये जर डोळे चेक केले तर या दोन्ही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहता येत असतात. आणि शक्यतो या देखील ज्या काही टेस्ट आहेत त्या गव्हर्नमेंट च्या सरकारी दवाखान्यांमध्ये किंवा हॉस्पिटल्समध्ये होत असतात. त्यामुळं आपण देखील त्या ठिकाणी जर टेस्ट करून घेतल्या तर आपल्याला हे निश्चित कळतं की आपण रंगांधळे किंवा रातांधळेपणा आपल्याला आहे की नाही. यानंतर म्हणजे डोळ्याची क्षमता. या सगळ्या क्रायटेरिया म्हणजे नॉर्मल विद्यार्थी या ठिकाणी आपण नक्कीच फॉर्म भरू शकतो. शिवाय ही जे काय सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला परीक्षेनंतर मेडिकलमध्ये ह्या पुन्हा चेक केल्या जात असतात. सुरुवातीला लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा 2 टप्प्यांमध्ये ही परीक्षा असते. म्हणजे हम्म. शारीरिक पात्रता आपण समजून घेतलेली आहे, वय समजून घेतलेलं आहे. इयत्ता आपण 10वीला असणारे विद्यार्थी जे आता परीक्षा देणार आहेत 10वीची, मग तो सीबीएसई माध्यमाचा असो, आयसीएसई बोर्डचा असो किंवा स्टेट बोर्डचा असो, तीनही माध्यमाचे तीनही बोर्डचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. लेखी परीक्षेचं स्वरूप, पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा ही इंग्रजी माध्यमात, हे मात्र महत्वाचं आहे. विद्यार्थी मराठी मीडियमचा असो इंग्रजी माध्यमाचा असो, त्याला परीक्षा मात्र ही इंग्रजी माध्यमामधूनच द्यायची. ही परीक्षा येणाऱ्या 20 एप्रिल 2025 यावेळी ही परीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 7 ते 8 केंद्र असतात या परीक्षेसाठी गेल्या वर्षीच्या माहितीनुसार, आणि त्या ठिकाणी ही परीक्षा होत असते. तर या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेत एकूण 600 मार्कांचे बहुपर्यायी म्हणजेच मल्टिपल चॉईस प्रश्न असतात. त्याच्यामध्ये 75-75 मार्काचे असे 2 सेक्शन असतात. पहिला जो सेक्शन आहे किंवा पहिला जो भाग आहे त्याला आपण मॅट म्हणजे मॅथमॅटिक्स असं म्हणतो. 75 प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो हे खूप सोपं आहे, समजून घ्या. 8 स्टँडर्ड, 9 स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्ड या तिन्ही स्टँडर्डचं मॅथमॅटिक्स एकत्रित या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामध्ये सीबीएसई आणि स्टेट बोर्ड या दोन्ही सिलेबसच्या अनुषंगानं हा मॅथमॅटिक्सचा पेपर बनवला जाईल आणि यामध्ये आपण निश्चित चांगले मार्क घेऊ शकतो. एक प्रश्न त्या ठिकाणी 4 गुणांसाठी विचारला जाईल. म्हणजे 75 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नासाठी 4 गुण या ठिकाणी दिलेले असतात. हा झाला पेपरचा पहिला भाग. दुसरा भाग आहे 75 प्रश्नांचा, ज्याला आपण गॅट असं म्हटलं जातं. जीएटी, जनरल एबिलिटी टेस्ट. हा पेपर खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये देखील प्रत्येक प्रश्नाचे 4 गुण त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत. गॅट ज्याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो, 75 गुण आहेत. यामध्ये मात्र आपल्याला सोशल स्टडीज असेल, जनरल सायन्स असेल, इंग्लिश असेल आणि इंटेलिजन्स हे महत्वाचे सब्जेक्ट, या सगळ्यांचा एकत्रित हा गॅटचा पेपर असतो. आणि त्याच्यामध्ये देखील 75 प्रश्न, प्रत्येकाला 4 गुण, अशा पद्धतीनं या ठिकाणी मार्कांची स्कीम आहे. 8वी ते 10वीच्या स्टेट बोर्ड सीबीएसई अभ्यासक्रम आधारित हा पूर्णपणे पेपर बनवला जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जर अभ्यास चांगल्या पद्धतीचा असेल तरीही विद्यार्थी या ठिकाणी चांगले गुण मिळवू शकतात. परंतु
निगेटिव्ह मार्किंग ही मात्र आपल्यासाठी धोक्याची घंटा असणार आहे. म्हणून या ठिकाणी पेपर प्रॅक्टिस सगळ्यात महत्वाचा भाग ठरतो, आणि जो की आपल्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ज्यावेळी एसपीआय ची तयारी करून घेतली जाते, त्याच्यामध्ये पेपर प्रॅक्टिस मात्र चांगल्या पद्धतीने करून घेतली जाते, म्हणजे मुलांना निगेटिव्ह मार्किंगची सवय होऊन जाते. अर्ज भरणं फार सोपी पद्धत आहे. मुलांसाठी अर्ज भरण्यासाठी www.spiourangabad.com या संकेतस्थळावरती, आणि मुलींसाठी ऑनलाईन अर्ज www.girlspinashik.com या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. तुम्ही या संकेतस्थळावरती गेल्यानंतर फॉर्म भरणे ही प्रोसेस फॉलो करू शकता. परीक्षेचं शुल्क 450 हे ऑनलाईन तुम्ही करू शकता. याला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तुम्ही वापरू शकता, किंवा नेट बँकिंग, डिमांड ड्राफ्ट किंवा चलनाद्वारे किंवा रोख रकमेच्या स्वरूपात कुठेही पैसे स्वीकारले जात नाहीत. आपण फोन पे, गुगल पे वगैरे ऑनलाईन नेट बँकिंग याच्या थ्रू हे पेमेंट करू शकतो. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्तीनुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होईल, त्यामुळे अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे. अर्ज भरण्यासाठी काही अडचण आली तरी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख हे मात्र फार महत्वाचं आहे, 28 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. बरेचसे विद्यार्थी, बरेचसे पालक हे शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघत बसतात, असं कोणीही करणार नाहीये. 28 फेब्रुवारी ही जर शेवटची तारीख असेल, तर ज्यांना एसपीआय साठी फॉर्म भरायचे आहेत, अजूनही फॉर्म भरले नाही, यामध्ये बरेचसे पालक आहेत की ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, ज्यांनी अजून भरलेला नसेल त्यांनी मात्र येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये फॉर्म भरून घ्यायचा आहे. कोणीही 28 फेब्रुवारी पर्यंत वाट पाहत बसू नका. आपण जितके शेवटच्या तारखेच्या जवळ जाऊ, वेबसाईटला प्रॉब्लेम येतो, फॉर्म भरले जात नाहीत, आणि मग दुर्दैवानं ते फॉर्म भरणे राहतं. त्यापेक्षा येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आमच्याशी संपर्क साधा. अडचणी असतील आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू, आणि तुम्ही वेळेत त्या ठिकाणी काय करून घ्या, फॉर्म त्या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. हॉल तिकीट हे दिनांक 10 एप्रिल 2025, म्हणजे परीक्षा त्या ठिकाणी 20 एप्रिलला होणार आहे. त्याच्या आधी 10 दिवस तुम्हाला हॉल तिकीट त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्या ठिकाणी परीक्षेसाठी जायचं आहे हे आपल्याला 10 दिवस आधीच त्या ठिकाणी कळणार आहे. हे हॉल तिकीट देखील वेबसाईट वरतीच, म्हणजेच संस्थेच्या संकेतस्थळावरती आपल्याला मिळणार आहे. नाव बदला. या ठिकाणी परीक्षा संबंधित सूचनांसाठी www.spiourangabad.com व मुलींसाठी www.girlspinashik.com हे संकेतस्थळ वेळोवेळी तपासत राहायचं आहे. तिथे आपल्याला नवीन नवीन किंवा अपडेटेड ज्या काही इन्फॉर्मेशन, सूचना असतील त्या मिळत जाणार आहेत. सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था ही पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या द्वारे चालवली जाते, म्हणून यामध्ये अत्यंत काटेकोरपणे ही परीक्षा घेतली जाते, मुलाखत घेतली जाते, आणि मुलांची निवड त्या ठिकाणी केली जाते. या ठिकाणी आपण पुढच्या टप्प्यामध्ये जाणार आहोत. सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट संभाजीनगर ऑब्लिक नाशिक, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या दोन्ही संस्थांची उभारणी केलेली आहे. खरं तर तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर देशभरामधले सैनिकी अधिकारी जे एनडीए मार्फत तयार केले जातात, ही एनडीएची इन्स्टिट्यूट म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी, युपीएससीच्या या एजन्सीच्या थ्रू, युपीएससीच्या थ्रू एनडीएची परीक्षा घेतली जाते. आणि ही परीक्षा 12वी नंतर आपल्याला द्यायची असते. 12वीला सायन्स फॅकल्टी असणं गरजेचं आहे, सायन्स स्ट्रीम असणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एनडीए आहे, पण एनडीए मध्ये महाराष्ट्र नाही, म्हणजेच महाराष्ट्रातली मुलं एनडीए मध्ये नाहीयेत. यासाठी खऱ्या अर्थाने एसपीआयची त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे. तर 1954 मध्ये पुणे येथील खडकवासला येथे एनडीए ची स्थापना झाल्यानंतर असे दिसून आले की एनडीए महाराष्ट्रात असले तरी महाराष्ट्र एनडीए मध्ये नव्हता, म्हणजेच महाराष्ट्रातील मुलांचा टक्का, महाराष्ट्रातील मुलं या एनडीए मध्ये नव्हती. येणाऱ्या महाराष्ट्रीयन मुलांची संख्या फारच कमी होती. म्हणून 1977 मध्ये औरंगाबाद येथे राष्ट्रीय संरक्षण अकादमी व इतर संरक्षण अकादमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुला मुलींना शैक्षणिक, मानसिक, शारीरिक दृष्ट्या तयार करण्याच्या उद्देशाने सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटची स्थापना केली गेलेली आहे. म्हणजेच समजून घ्यायचं या ठिकाणी की महाराष्ट्रातले जास्तीत जास्त मुलं या ठिकाणी सिलेक्ट होणं गरजेचं आहे. यासाठी एसपीआय ही संस्था काम करत असते. एसपीआयने त्यांचा दर्जा, त्यांचा निकाल, त्यांची गुणवत्ता ही अबाधित ठेवलेली आहे. 50% रिझल्ट एनडीए मध्ये एसपीआय दरवर्षी त्या ठिकाणी देत असतं, आणि मुलांची त्या ठिकाणी निवड होत असते. या संस्थेत युपीएससी एनडीएच्या लेखी प्रवेश परीक्षेसाठी वैयक्तिक प्रशिक्षण दिले जाते. एसपीआय मधील प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम अशा प्रकारे तयार केले गेले आहेत की ते सेवा निवड मंडळाच्या म्हणजेच एसएसबी मुलाखतीसाठी
आपोआप तयार होतात. म्हणजे जसं की आपण एसपीआयच्या परीक्षेमध्ये दोन टप्पे पाहतोय, लेखी परीक्षा आणि मुलाखत. अगदी सेम एनडीएला देखील लेखी परीक्षा आणि मुलाखत हे दोन टप्पे आहेत. बरीचशी मुलं जेईचा अभ्यास करतील, नीटचा अभ्यास करतील, एमएसटी सीईटी 12वी नंतर आहे त्याचा अभ्यास करतील आणि त्याच्या अभ्यासावरती देखील आपण एनडीएची परीक्षा क्रॅक करू शकतो. परंतु एनडीएचा एसएसबी क्रॅक करणं ही मात्र सोपी गोष्ट नाहीये. याच्यासाठी तुम्हाला स्पेशल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची त्या ठिकाणी गरज असते. आपण पुढच्या टप्प्यात जाणार आहोत. लेखी परीक्षा कशी असते, मुलाखत कशी असते. लेखी परीक्षा ही दोन भागांत, मगाशी सांगितलं तसं, एक पेपर गॅटचा आहे, एक पेपर मॅथचा आहे. पहिला पेपर मॅथचा म्हणजेच मॅथमॅटिक्सचा आहे, ज्याच्यामध्ये 8वी 9वी 10वी विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही. 8वीची गणितं सुद्धा आपल्याला येणार आहेत, 9वीची गणितं येणार आहेत, म्हणजे सगळा भाग आपल्याला झालेला आहे. 8वी 9वी आणि 10वीच्या गणित या विषयावरती पहिला पेपर आहे. 75 प्रश्न, प्रत्येकाला 4 गुण, म्हणजे आपले 300 गुण या ठिकाणी तयार होत असतात. त्यानंतर दुसरा जो भाग आहे गॅटचा, जनरल ॲबिलिटी टेस्ट, यामध्ये देखील 75 प्रश्न, प्रत्येकाला 4 गुण, 300 गुण, एकूण 600 मार्कांची ही परीक्षा होणार आहे. पेपर पहिला मॅट, पेपर दुसरा गॅट, या ठिकाणी दोघांचे मिळून 600 गुण होतात. एकूण प्रश्न 75 75 म्हणजे 150 एकूण प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक गुणास त्या ठिकाणी प्रश्नास 4 गुण दिले जाणार आहेत. मात्र धोक्याची घंटा पुन्हा एकदा, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी मात्र 1 गुण वजा केला जाईल. त्यामुळे बरीचशी मुलं सगळा पेपर कव्हर करतात आणि मग त्याच्यामध्ये चुकलेल्या प्रश्नांची संख्या वाढत जाते आणि मिळालेले गुण हे चुकीच्या प्रश्नांसाठी वजा होतात आणि ओव्हरऑल जे काही मेरिट आहे त्याच्यामध्ये मुलं इलिजिबल होत नाहीत. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय की आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून स्क्रीनवरती विद्यार्थी ऑपरेट करतायत अशा पद्धतीने स्क्रीनवरती ऑपरेट करू नका. आपल्याला वेबिनारला अडचण येईल. कुणीही स्क्रीनवरती टच करू नका. मी या ठिकाणी स्क्रीन शेअर केलेला स्क्रीन शेअर हा सगळ्यांसाठी असतो. कुणीही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला आवाज येत नसेल आम्हाला मेसेज करा. हा, तर यामध्ये जो पहिला पेपर आहे मी सांगितलं मॅथमॅटिक्स, तर तो आपल्याला खूप सुंदर जाणार आहेच, पण त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगचा विचार केला पाहिजे. दुसऱ्या पेपरमध्ये मात्र एसएसटी, म्हणजे त्याला आपण सोशल स्टडीज म्हणतो, सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, जिओग्राफी आहे, सिव्हिक्स आहे, पॉलिटिक्स आहे, सगळं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड त्या ठिकाणी असणार आहे. तसंच त्याच्यामध्ये इंग्लिश हा विषय, म्हणजे किमान 25 प्रश्न तरी त्यामध्ये इंग्लिशचे विचारले जातील, की ज्याच्यामध्ये ग्रामरला जास्त इम्पॉर्टन्स राहील. त्याच्यामध्ये सेंटेन्स एरर हा देखील प्रश्न असतो, की वाक्य आपल्याला बिनचूक त्या ठिकाणी तयार करायचं असतं. अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी इंग्रजी विषयात, तर ज्याचं ग्रामर चांगलं आहे, ज्याचं इंग्लिशचं आकलन चांगलं आहे, असे विद्यार्थी इंग्लिशचा पेपर खूप चांगल्या पद्धती, इंग्लिश हा वेगळा पेपर नाही, गॅटच्या पेपरमध्येच 25 प्रश्न त्याचे इन्क्लूड असतील. त्या ठिकाणी 25 एक प्रश्न त्या ठिकाणी सायन्सचे असतील, म्हणजे विज्ञानाचे असतील. 25 प्रश्न त्या ठिकाणी तुमचे ह्याचे सामाजिक, म्हणजेच सोशल स्टडीजचे असतील, त्याच्यामध्ये हिस्ट्री, सिव्हिक, जॉग्राफी मिक्स येणार आहे. आणि या सगळ्यांमध्ये अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे इंटेलिजन्स, ज्याला आपण बौद्धिक क्षमता चाचणी असं म्हणतो, किंवा लॉजिकल रिझनिंग असं देखील त्या सब्जेक्टला म्हटलं जातं. याचेही 5 ते 10 प्रश्न येण्याची शक्यता असते. दरवर्षी आम्ही त्याही विषयांची मुलांची तयारी करून घेतो. खरं तर मार्केटमध्ये, बाजारामध्ये एसपीआयची पुस्तकं कुठल्याही पद्धतीची मिळत नाहीत. जे मार्केटमध्ये 1-2 पब्लिकेशनची पुस्तकं मिळतात, त्याच्यामधलं आम्ही ज्यापासून एसपीआयची तयारी करून घेतोय त्याच्यामधलं फारसं कधीही पेपरला आलेलं दिसत नाही. त्यामुळं दरवर्षी आमच्याकडे विद्यार्थी येत असतात. विद्यार्थ्यांची परीक्षा दिल्यानंतर तो पेपर बाहेर येत नाही, तो पेपर तिथंच जमा करून घेतला जातो. सो दरवर्षी विद्यार्थ्यांकडून आपण त्या पद्धतीच्या प्रश्नांची त्या ठिकाणी प्रश्नसंच तयार करत असतो आणि त्यानुसार मुलांची तयारी करून घेतली जाते. आणि म्हणूनच आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा एसपीआयचा रिझल्ट खूप चांगला आहे. दरवर्षी 5-6 विद्यार्थी तरी आपले एसपीआय साठी सिलेक्ट होत असतात. त्याही विषयावरती आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. आता ही लेखी परीक्षा झाल्यानंतर त्याचा जो कट ऑफ लागेल, त्या कट ऑफ नंतर आपल्याला मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत मंडळ निवड समितीद्वारे मुलाखत घेतली जाते. पुणे, औरंगाबाद आणि नाशिक येथे मुलाखती घेण्यात येतील. म्हणजे यापैकी कोणतंही एक सेंटर आपल्याला मुलाखतीसाठी येतं.
ज्यावेळी एसपीआयच्या परीक्षेची आपण तयारी करतो, परीक्षा होते, रिझल्ट परीक्षा झाल्यानंतर एका महिन्यातच परीक्षांचे रिझल्ट डिक्लेअर होतात. त्यानंतर मुलाखतीची तयारी आपण लगेच सुरू करत असतो. एसपीआय साठी तयारी करण्यासाठी येणाऱ्या मुलांची मुलाखतीची तयारी सुद्धा एका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्येच करून घेतली जाते. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण पुढच्या टप्प्यात जाणार आहोत. सैनिकी सेवा पूर्व संस्था प्रवेश परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांच्या पालकांचे काही प्रश्न या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. तर बऱ्याच पालकांना पडलेला हा प्रश्न असतो की सैनिकी सेवा पूर्व संस्था प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती काय आहेत. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की सैनिकी सेवा पूर्व संस्था प्रवेश परीक्षेसाठी वेगळा असा कुठलाही सिलेबस दिलेला नाही. मी मगाशीच याची सगळी माहिती दिलेली आहे. इयत्ता 8वी, इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी या तीनही वर्गाच्या स्टेट बोर्ड आणि सीबीएसई अभ्यासक्रमावरती आधारित प्रश्नपत्रिका असते. यामध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी, सामाजिक शास्त्र, चालू घडामोडी हा एक महत्वाचा विषय मगाशी घ्यायचा राहिला. करंट अफेअर देखील याच्यामध्ये विचारलं जाईल, तर ते सुद्धा तुमच्या जे काय होणारा जो क्लास आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड असेल. तुमचे जे काय सराव पेपर्स असतील त्याच्यामध्ये ह्या गोष्टी इन्क्लूड असतील. लॉजिकल रिझनिंग, इंटेलिजन्स, बौद्धिक क्षमता चाचणीबद्दल मी बोललेलो, तोही भाग त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. यानंतर सैनिक सेवा पूर्व संस्था प्रवेश परीक्षा नक्की होते कुठे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना देता येते. मी हीच माहिती पुन्हा एकदा रिपीट करतोय सर्वांसाठी की ही पूर्व परीक्षा ही एका दिवसाची असते. मागील वर्षापासून पूर्व परीक्षा महाराष्ट्रात 8 केंद्रावरती घेण्यात आली, ज्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या ठिकाणी परीक्षेचे सेंटर्स, तसेच संभाजीनगर हे एक महत्वाचं सेंटर त्या ठिकाणी, औरंगाबाद ज्याचं नामकरण आता संभाजीनगर झालेलं आहे, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील या परीक्षेचं सेंटर असणार आहे. तर पुन्हा एकदा मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर, लातूर, अकोला आणि नागपूर या ठिकाणी आपल्याला या एसपीआय ची एक्झाम द्यायला जायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले आणि यावर्षी 10वी मध्ये शिकत असणारे स्टेट बोर्ड किंवा सीबीएसई चे विद्यार्थी किंवा आयसीएसई बोर्डचे विद्यार्थी या ठिकाणी ही परीक्षा देण्यास पात्र आहेत. म्हणजेच ही परीक्षा विद्यार्थ्याला आयुष्यात एकदाच देते. 10वीला शिकत असणारा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. ज्यांच्या विद्यार्थ्यांचे अद्यापही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी नक्की हा फॉर्म त्या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी जर काय अडचण येत असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा. परीक्षेचा पेपर कसा असतो मगाशी सांगितलेला आहे. 75-75 गुणांचे 2 सेक्शन, 2 भाग असतील. पहिला भाग मॅथ आहे, दुसरा भाग गॅट आहे. मी मगाशीच माहिती दिलेली आहे. प्रत्येक प्रश्न 4 गुणांसाठी, एकूण ही बहुपर्यायी असणारी परीक्षा 600 मार्कांची होणार आहे. आता निगेटिव्ह मार्किंग, मी मगाशीपासून म्हणतोय की या परीक्षेचा की फॅक्टर म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे. हे लक्षात घ्या. काय होतं नक्की निगेटिव्ह मार्किंग मुळे ते इथं तुम्हाला एक उदाहरणाखातर आम्ही या ठिकाणी बनवलेलं आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आपण काही उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊ. ही परीक्षा केवळ मुलांच्या अभ्यासाची नसून यामध्ये वेळेचे नियोजन आणि प्रश्नाची निवड, रिस्क मॅनेजमेंट ही कसोटी लागते. 3 फॅक्टर महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. प्रश्नांची निवड याचा अर्थ असा आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येते तेवढेच प्रश्न त्या ठिकाणी आपण सोडवायचे आहेत. गोळ्या मारणे किंवा अंदाजे उत्तर देणे ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. अदरवाईज निगेटिव्ह मार्किंग मध्ये पडलेले मार्क फार मायनस होतात आणि आपण सिलेक्ट होऊ शकत. रिस्क मॅनेजमेंट, कुठंतरी रिस्क घ्यावी लागेल, तर ह्या गोष्टी देखील आपल्याला या ठिकाणी बघावी लागेल. सो रिस्क मॅनेजमेंट म्हणजे चुकीच्या प्रश्नांना गोल करणं, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये त्या ठिकाणी गोल करणं, हा रिस्क मॅनेजमेंटचा पार्ट. या तीनही गोष्टी, वेळेचं नियोजन, प्रश्नांची निवड, रिस्क मॅनेजमेंट, हे आपल्या होणाऱ्या या क्लासेसमध्ये मुलांना शिकवलं जाईल, जेणेकरून मुलांना जास्तीत जास्त मार्क पडतील. पहिलं उदाहरण घेऊ आपण. स्टुडंट फर्स्ट सॉल्व क्वेश्चन्स आउट ऑफ 150. त्याने 60च प्रश्न सोडवले, त्याचे 56 प्रश्न बरोबर आले. 4 मार्कांप्रमाणे, 4 गुणांप्रमाणे 56 प्रश्नांचे एकूण त्याला 224 मार्क्स मिळाले. पण याच्यामध्ये त्याच्याकडून 4 प्रश्न चुकलेले आहेत, म्हणजे त्याच्याकडनं 4 मायनस होतील. सो फायनल मेरिट त्याचं 220 त्या ठिकाणी येणार आहे. एवढ्या कमी मार्कांचा विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट होत नसतो. दुसरं उदाहरण आहे. 95 सॉल्व क्वेश्चन आहेत, 89 राईट आहेत, 6 चुकलेले आहेत. हा विद्यार्थी, ठीक आहे, एका दुसरी चूक होऊ शकते, 6 चुकलेले आहेत या विद्यार्थ्याचे. तर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की 356 मार्क पडतायत 89 प्रश्नांचे. 4 मार्कांच्या प्रमाणे चुकलेले 6 प्रश्नांचे 6 गुण वजा होतील. 350 हायर चान्स टू गेट सिलेक्टेड. या विद्यार्थ्याचे चान्स सिलेक्शन साठी चांगले आहेत.
स्टुडंट 3 खूप क्वेश्चन अटेंड केल्यात बघा, 140 क्वेश्चन अटेम्प्ट केल्यात 150 पैकी. त्याचे बरोबर 96 आल्यात, म्हणजे 95 ज्या स्टुडंटनं केले होते त्याच्यापेक्षा जास्त त्यानं सोडवलेले आहेत. पण रॉंग आन्सर मध्ये त्याचे 44 मार्क्स गेल्यामुळं, त्या ठिकाणी चुकीच्या प्रश्नाचा विजय सोडवल्यामुळं त्याचे ओव्हरऑल जे काही मार्क्स आहेत ते त्याच्यामधनं 384 मधून मायनस होतात, आणि 340 मे नॉट बी सिलेक्टेड बिकॉज ऑफ द निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे असा विद्यार्थी सगळा पेपर अटेम्प्ट करून येतो, त्याचं सिलेक्शन होणं अवघड असतं, कारण चुकीच्या प्रश्नांमुळे गुण कमी होतील आणि सिलेक्शनचे चान्सेस कमी होतील. पण पुढच्या टप्प्यात जाऊया. येस, या परीक्षेचा निकाल कधी लागतो, किंवा या पूर्व परीक्षेचा निकाल कधी लागतो? परीक्षा ही झाल्यानंतर, म्हणजे आता आपण बघतोय की 20 एप्रिल ही तारीख आहे परीक्षेची. त्यानंतर बरोबर एका महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा एका महिन्याच्या आत मध्ये सुद्धा या परीक्षेचा निकाल लागू शकतो. आणि पूर्व परीक्षेच्या नंतर साधारण एक महिन्यानंतर निकाल कधीही लागू शकतो. निकालामधून 300 सर्वाधिक मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवले जाते. त्यासाठी आवश्यक त्या सूचना वेळोवेळी संस्थेच्या वेबसाईटवरती दिलेल्या असतात. यानंतर अ, आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. जसं तुम्हाला सांगितलं की पूर्व परीक्षेमध्ये निवड झालेल्या 300 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या म्हणजेच एसपीआयच्या मुलाखतीचे स्वरूप कसे असते? या मुलाखतीसाठी निवृत्त लष्करी अधिकारी, संस्थेचे संचालक मंडळ यांच्या मार्फत घेतल्या जातात. शिवाय यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्यांच्या आवडीनिवडी, सामान्य ज्ञान, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील चालू घडामोडी, नजीकच्या काळात घडलेल्या महत्वाच्या घटना, विद्यार्थ्यांच्या आजपर्यंतच्या आयुष्यातील अचिव्हमेंट्स यावर आधारित प्रश्न विचारले जातात. मुलाखत साधारणपणे 15 मिनिटे ते अर्धा तास चालते. मुलाखती मुख्यतः इंग्रजी भाषेत होते, पण तरी विद्यार्थी काही प्रश्नांसाठी हिंदी अथवा मराठीचा उपयोग करू शकतात. विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाहीये. आपल्याकडे बराचसा वेळ आहे. आपण नक्कीच या गोष्टी डेव्हलप करू शकतो, आणि अगदी कॉन्फिडन्स मध्ये आपण या ठिकाणी आपली मुलाखत मात्र देऊ शकतो. आपण पुढच्या भागाकडे त्या ठिकाणी जाणार आहोत. या त्याची पुढची प्रक्रिया काय असते ते आपण पाहून घ्यायचं आहे. मुलाखतीनंतर अंतिम निवड झालेल्या 60 विद्यार्थ्यांची यादी संस्थेच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात येते. याशिवाय 40 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट ही देखील प्रकाशित होत असते. हे लक्षात घ्या, 60 विद्यार्थ्यांची निवड होते. वेटिंग लिस्ट ही यासाठी असते की निवड झालेला जर एखादा विद्यार्थी मेडिकलमध्ये अनफिट असेल, किंवा त्यानं प्रवेश नाकारला, किंवा त्याच्या डॉक्युमेंट्स मध्ये काही प्रॉब्लेम आले, तर वेटिंगच्या मुलांना वरती बोलवून घेतलं जातं. वेटिंगच्या मुलांना संधी दिली जाते. म्हणजे ओव्हरऑल 60 विद्यार्थ्यांची निवड या भरतीपूर्व सेवापूर्व संस्थेच्या अ, मार्फत त्या ठिकाणी एसपीआयच्या मार्फत केली जात असते. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी विहित कालावधीमध्ये कागदपत्रांसह संस्थेमध्ये प्रवेश निश्चित करायचा असतो. एनडीए परीक्षेच्या तयारीच्या सोबतच 11वी आणि 12वी महाविद्यालयीन सैनिकी शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण तसेच सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्थेने सुनिश्चित केलेल्या महाविद्यालयांमध्ये होते. त्यासाठी संपूर्ण जबाबदारी ही सैनिकी सेवापूर्व संस्थेची असते. म्हणजेच तुमच्या 11-12वीची पूर्ण जबाबदारी एसपीआयनं घेतलेली असते. पुढच्या टप्प्यात आपण या ठिकाणी जाणार आहोत. ठळक मुद्दे या ठिकाणी आपण बघणार आहोत. फायदे, मुलांना पुढे काय करता येते, ठीक आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की यामध्ये आपण एसपीआयचे फायदे काय काय आहेत त्याच्यामध्ये, या एसबीआयच्या माध्यमातून आपण नक्की काय करू शकतो हे समजून घ्यायचं आहे. ऍक्च्युली सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट संभाजीनगर, एसपीआय नाशिक, विद्यार्थ्यांनी का या गोष्टींचा विचार करावा? तर सीएमई म्हणजे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, त्यानंतर एमसीएमई मिलिटरी कॉलेज ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, एमसीटी मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, तसेच येथील आयएमए ओटा कॅडेट ट्रेनिंग विंग मधील कॅडेट्सना निश्चित स्टायपेंड्स वगैरे असतात, ते त्या पद्धतीने मी ज्या इन्स्टिट्यूटची नावं तुम्हाला सांगतोय, या इन्स्टिट्यूट मध्ये कसं पोहोचायचं, या इन्स्टिट्यूट पर्यंतचा रस्ता काय आहे, हे सगळं तुम्हाला एसपीआय मध्ये गेल्यानंतर कळणार आहे. हे सगळं तुम्हाला एसपीआय साठी
आपण जो काय आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कोर्स घेणार आहे, या कोर्समधून तुम्हाला ह्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये कसं जायचं हे कळणार आहे. ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट मधला प्रवेश हा 12वी नंतर असतो. ह्याचा अर्थ 12वीत गेल्यानंतर अभ्यास करून तिथं प्रवेश मिळणार नाहीये, त्याची सुरुवात 10वी पासून केली पाहिजे. आणि या सीएमए असेल, एनडीए असेल, एमसीएमए असेल, एमसीटीए असेल, या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे एसपीआय आहे. आणि एसपीआय ला पोहोचण्यापर्यंतचा मार्ग म्हणजे निश्चित आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. हे सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे. ज्यावेळी मुलं अशा पद्धतीनं या एसपीआय मधून एनडीए साठी सिलेक्ट होतात, एनडीए मध्ये सिलेक्ट होणारे विद्यार्थी हे निश्चित आर्मी असेल, एअरफोर्स असेल, या ठिकाणी उच्च पदस्थ अधिकारी म्हणून त्या ठिकाणी होत असतात. त्यांना त्यांच्या पगार असेल किंवा त्यांना मिळणाऱ्या सर्व्हिसेस असतील किंवा त्यांना मिळणारा ऑनर असेल, हा निश्चित सिव्हिलियन किंवा बाकीच्या लोकांपेक्षा वेगळा असेल. एक थ्रिल असणारं लाईफ या लोकांना जगता येतं. निश्चित ही खूप मोठी अचिव्हमेंट या लोकांसाठी असतात. त्यानंतरचा पार्ट म्हणजे आपण बघणार आहेत. मी मगाशी सांगितलं की 12वी नंतर एसपीआयच्या माध्यमातून काय काय आपल्याला करता येणार आहे. एनडीए लष्करी शाखा 12वी नंतरचा विद्यार्थी एनडीए नौदल, हवाई दल, आयएनए ची परीक्षा तुम्हाला नौदलासाठी द्यावी लागेल. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स आणि गणित हे विषय महत्वाचे आहेत या परीक्षेमध्ये. 12वी मध्ये भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय महत्वाचे आहेत. नेव्हल अकॅडमीसाठी सुद्धा 10+2 म्हणजेच 12th नंतर लष्करी आणि नौदल पीसीएम गटासाठी 70% जास्त मार्काने उत्तीर्ण यावेळी व्हावं लागेल आपल्याला. अ, त्यानंतर बीटेक झालेले कॅडेट देखील आहेत, त्यांना सीडीएस वगैरे हे ऑप्शन ओपन आहेत. मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस एमएनएस, एमबीबीएस कोर्स ऍट द एएफएमसी पुणे, हे पण एक सुंदर प्लॅटफॉर्म आहे की ज्यांना मेडिकल ही करायचं आहे आणि त्या ठिकाणी लष्करामध्ये देखील जायचं आहे, या विद्यार्थ्यांसाठी हा एएफएमसी हा पुणेचा ऑप्शन तुम्हाला खूप सुंदर आहे. अ, त्यानंतर आपण पुढच्या टप्प्यात जाणार आहोत. येस, तुम्हाला आता सांगितलं की खरंच आपल्या स्वप्नांना साकार करून देणार आणि एक उच्च ध्येय होण्यासाठी, एक उत्तम अधिकारी होण्यासाठी ह्याच्या इन्स्टिट्यूट खूप महत्वाच्या आहेत. 12वी नंतरच्या इथपर्यंत पोहोचवणारं इन्स्टिट्यूट सुद्धा त्या ताकदीचं पाहिजे. आणि म्हणून एसपीआय औरंगाबाद असेल, छत्रपती संभाजीनगर किंवा एसपीआय नाशिक असेल मुलींसाठी, या दर्जेदार इन्स्टिट्यूट शिवाय आपण अशा पद्धतीच्या एनडीए सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये, आयएनए सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये जाणं शक्य नाहीये. यासाठी आपण जर मागील वर्षाच्या आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या बॅचचा उल्लेख बघितला या ठिकाणी, तर गेल्या वर्षी दरवर्षी मुलं सिलेक्ट होत असतात, पण आपण फक्त मागील वर्षीच्या मुलांचा रिझल्ट या ठिकाणी दाखवत असतो. दरवर्षी अशा पद्धतीचं मुलं दैदिप्यमान यश त्या ठिकाणी मिळवत असतात. एसपीआय संभाजीनगर प्रवेश परीक्षेमध्ये गेल्या वर्षी अंकित बेंडे, आयुष गोडसे, आदित्य सावंत, प्रणव खोलम आणि जिया करपे यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. सध्या त्या ठिकाणी जिया करपे आणि आदित्य सावंत हे दोन विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांकडून सुद्धा आपण एसपीआयची अधिकची माहिती आपण मिळवू शकतो. हे विद्यार्थी देखील एसपीआयच्या बॅचमध्ये अभ्यास करणाऱ्या मुलांना येऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात. स्वतःचा पर्सनल त्या ठिकाणी एक्सपिरियन्स, अनुभव त्या ठिकाणी सांगत असतात. एसपीआय किती महत्वाचं आहे, काय शेड्यूल असते एसपीआय मध्ये मुलांचं, कशा पद्धतीने एसपीआय मधली मुलं अभ्यास करत असतात, हे सगळं आपल्याला 10वीतच समजणार आहे. इट इज द राईट टाइम की आपल्याला जर ह्या सगळ्या गोष्टी वेळेत कळाल्या तर आपण निश्चित चांगलं यश त्या ठिकाणी खेचू शकतो. मला वाटतं अँड द टॉपिक्स फोकस एरिया फॉर द सक्सेसेस जर तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने आपल्याला सक्सेस होता येईल, यशस्वी होता येईल, तर त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स म्हणजे मॅथ्स ओनली तिथं म्हटलेलं आहे की एसपीआयच्या पेपर बद्दल हा आपण ट्रीट चार्ट बनवलेला आहे. पहिला पेपर आपला त्याच्यावरतीच आहे. जनरल अबिलिटी टेस्ट आहे. हा जो कोर्स आहे एसपीआयचा, जो आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून घेतला जाणार आहे, त्या शिक्षकांबद्दल थोडीशी मी माहिती तुम्हाला देतो. प्राध्यापक रणजित कनसेसर की जे एसपीआयच्या बॅचेसचा, त्यांना साधारणपणे 2 ते 3 वर्षाचा अनुभव आहे. ते स्वतः एमएससी मॅथमॅटिक्स आहेत, पीएचडी अपियर आहेत. ते स्वतः मॅथमॅटिक्स घेतील. 8, 9, 10 सम ऑफ दी पार्ट 11 सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड असतो, तो देखील घेतला जाईल. सूरज कराळे सर एमएससी मायक्रोबायोलॉजी आहे
आणि ते देखील तुम्हाला या ठिकाणी सायन्स जो आहे आणि सोशल स्टडीज यासाठी गाईड करणार आहेत शास्त्री कुमार बागुल सर. बीटेक आहेत त्या ठिकाणी, ते इंटेलिजन्स लॉजिकल रिझनिंगचा पार्ट तुमच्याकडून करून घेतील. तसेच इंग्लिशला आपल्या किरट कदम टीचर आहेत, त्या एम ए इंग्लिश स्पेशल आहे. ते तुमची मुलाखत असेल, इंग्लिश सब्जेक्ट असेल, या सगळ्यांची तयारी त्यांच्या मार्फत आपल्याला केली जाईल. त्यानंतर महत्वाचा विषय आहे तो म्हणजे या जो काय 25-30 दिवसाचा, सर पुन्हा एकदा स्क्रीनवरती ऑपरेट केलं जातंय, पुन्हा आहे बघा, स्क्रीन ऑपरेट करू नका. ठीक आहे. तर याच्यामध्ये ह्या विषय शिक्षकांसोबतच मुलांना त्या ठिकाणी मोटिवेशनल स्पीकर्स आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एनडीएला सिलेक्ट झालेली मुलं यांचं देखील त्या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं. तसेच वेगवेगळे मोटिवेशनल लेक्चर्स त्या ठिकाणी मुलांना उपलब्ध करून दिले गेलेले असतात. याशिवाय या कोर्समध्ये वैयक्तिक लक्ष, शंकेचं निरसन सत्र म्हणजे त्या ठिकाणी डाऊट क्लिअरिंग सेशन, आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला या एक्झाम टॅकल करायच्या याच्यावरती चर्चा केली जाते. मॉक टेस्ट म्हणजेच या ठिकाणी ज्या चाचण्या घेतल्या जातात. सर रिमूव्ह करा त्यांना. कळेल की. हा, ठीक आहे. त्या चाचण्या घेतल्या जातात, त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगची तुम्हाला सवय होऊन जाईल. त्यामुळं या कोर्समध्ये तुम्हाला पेपर प्रॅक्टिस ही खूप महत्वाची आहे, ती देखील करून 30 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस संपवला जाईल. शिवाय तुम्हाला मोटिवेशनल लेक्चर्स होतील. तुम्हाला या मोटिवेशनल लेक्चर्समध्ये एनडीए मध्ये सिलेक्ट झालेले आपले विद्यार्थी मार्गदर्शन करतील. एसपीआय मध्ये असणारे विद्यार्थी देखील तुम्हाला मार्गदर्शन करतील. शिवाय यामध्ये जेई म्हणजे काय, जे नीट म्हणजे काय, मेडिकल साठी दिली जाणारी परीक्षा, त्यानंतर एमएसटी सीईटी, युपीएससी म्हणजे काय, एमपीएससी ची परीक्षा नक्की काय असते, थोडक्यात करिअर गायडन्स देखील या कोर्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. सो ओव्हरऑल मोटिवेशन, सर्व्हिस प्रिपरेशन, यानंतर येस, तर या पद्धतीनं आपल्याला हा पुरेपूर कोर्स त्या ठिकाणी करिअर गायडन्स देखील देणार आहे, आपलं एम निश्चित करण्यासाठी देखील उपयोगी ठरणार आहे. कोर्सचा कालावधी हा, पुढची स्लाइड आहे का सर, 30 दिवसांचा हा कोर्स आहे, 12 तास, 8 तास तिथं. हा ठीक आहे. 30 दिवसाच्या या कोर्समध्ये जवळपास हा 8 तासाचे मुलांना लेक्चर्स त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि एसपीआय मध्ये असणारे सर्व विषय त्या ठिकाणी कव्हर करून घेतले जातील. ह्याच्यामध्ये स्टडी टाइम ऍड केल्यामुळं त्या ठिकाणी ते 12 तास दिसतात. निवासी विद्यार्थी जर आले असतील तर त्यांच्या स्टडी सेशन देखील अरेंज केले जातात, म्हणजे 8 तास शिकवणीचे आणि 12 तास अभ्यासाचे, अशा पद्धतीनं 12 तासांचा दिवसभराचा म्हणजे कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये 10 ते 15 त्या ठिकाणी सराव चाचण्या देखील होतील. 50+ पुस्तकातून विशेष अभ्यासक्रमासाठी हे मटेरियल काढलेलं आहे, त्याच्यासाठी स्पेशालिटी टीचर्स काम करत असतात. स्वयंमूल्यमापनासाठी देखील विशेष मॉड्यूल त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन देखील विद्यार्थ्यांसाठी असतो. 1500 1,000पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी होणार आहे. मुलांचं व्यक्तिमत्व विकास, सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये देखील बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी जे बाहेरील विद्यार्थी येतील, कराड आणि कराड परिसरातील विद्यार्थी येऊन जाऊन करू शकतात, पण जे विद्यार्थी बाहेरून येत असतात त्यांची निवासाची सोय देखील या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनींची केली जात असते. सो बऱ्याच विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरणं बाकी असेल तर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे. अडचणी येत असतील तर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. आपण आता शेवटच्या टप्प्यात निघालेलो आहोत. पुढची सकाळी, येस, तुम्हाला ऍड्रेस या ठिकाणी दिलेला आहे की ज्या ठिकाणी एसपीआय चे क्लासेस होणार आहेत सकाळी 9 ते 4 किंवा सकाळी 10 ते सायंकाळी 5 अशा पद्धतीचं शेड्यूल त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर
डाऊट क्लिअरिंग सेशन्स देखील असतील, स्टडी सेशन देखील असतील. तर या कोर्सची जी काही फी आहे 1 महिन्यासाठीची, ती साधारणपणे कोर्सची फी जी आहे ती 20,000 रुपये आहे. तसेच जे विद्यार्थी निवासी येणार आहेत, बाहेर गावाहून जे विद्यार्थी येत असतात, त्यांची जर निवासाची सोय करावी लागेल तर त्यांना त्याचे एक्स्ट्रा निवासाचे जे काय 4,000 5,000 रुपीज असतील ते पे करावे लागतील. ती देखील सोय आम्ही उपलब्ध करून देऊ. पण अशा पद्धतीने 1 महिन्याचा मिळणारा हा कोर्स खऱ्या अर्थानं मुलांच्या करिअरला दिशा देणारा कोर्स असेल. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी SPIचा फॉर्म त्या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. आणि जर आपले डाऊट काय असतील तर आता विचारायला हरकत नाही. सगळ्यांसाठी आपण आता तुम्ही हँड रेज करू शकता आणि डाऊट आपले विचारू शकता. जास्त वेळ कुणाचा घेणार नाही. डाऊट नसतील तर आपण मीटिंग किंवा हा वेबिनार एंड करणार आहोत या ठिकाणी. ज्यांचे कुणाचे डाऊट असतील सर त्यांना म्यूट ऑल केले ते काढून टाका. येस. हा, तुम्ही अनम्यूट करून स्वतः बोलू शकता. फक्त एका वेळी एकच बोलतील. हॅलो. हा, बोला मॅडम. नमस्कार सर. नमस्ते. मी पनवेलवरून आहे. तर मला हे विचारायचं होतं की 1 मंथमध्ये एवढे सर्व सब्जेक्टची तयारी म्हणजे तुम्ही करू शकाल का असं विचारायचं होतं ॲक्च्युली. ऍब्सोल्युटली मॅडम, तुमचा प्रश्न खूप चांगला आहे की 1 महिन्यात तुम्ही एवढं सगळं कसं करून घेणार. हां. मी सुरुवातीला सांगितलेलं होतं की 8वी 9वी आणि 10वी ज्या काही गोष्टी मुलांना झालेल्या आहेत हं. त्या गोष्टी जस्ट आपल्याला पॉलिश करायच्या आहेत मॅडम. ओके. आणि बट आणि ज्याचं त्यासाठी आपण मॅथ्स हॅलो. बोलू का सर? हां. हा, बोला बोला. जर त्या विद्यार्थ्याचं मॅथ्स थोडंसं लो असेल किंवा मॅथ्समध्ये तो थोडा कमी असेल काय तर त्याच्यासाठी मग कसं होणार की 8मध्ये 9थमध्येच त्याचं थोडंसं मॅथ्सची लेवल कमी आहे आणि पण त्याला SPI मध्ये जायचं आहे, मग कसं काय तुम्ही करून घेणार? हे बघा मॅडम, जर विद्यार्थी या ठिकाणी निवासी असतील तर त्यांचा स्टडी टाइम आहे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वेळ त्याला देता येईल थोडासा. आणि त्या दृष्टीने त्याच्याकडून ती मॅथमॅटिक्सची तयारी करून 8 9 10ला त्या कॉन्सेप्ट झालेल्या आहेत. ज्या ज्या कॉन्सेप्ट वीक आहेत तेवढ्याच दुरुस्त करायच्या आहेत. बाकीच्या गोष्टी पॉलिश करायच्या आहेत. थोडाफार मॅथमॅटिक्स वीक असेल तरी आपण नक्की प्रयत्न करायला काय हरकत नाही. माझा मॅथमॅटिक्स वीक आहे म्हणून मी परीक्षाच देणार नाही असं होणार नाहीये. हर्षवर्धन पवार हे त्याच्यासाठी एक दैदिप्यमान उदाहरण आहे. 76% असणारा विद्यार्थी आहे. 10th स्टँडर्डला ओन्ली 76% आहेत. हं. SPIच्या मुलाखतीतून बाहेर पडलेला विद्यार्थी आहे, पण आज एनडीएला सिलेक्शन आहे. मॅथमॅटिक्सचा फोबिया 10th स्टँडर्ड मध्ये गेलाय. मॅथमॅटिक्सचा फोबिया SPIच्या क्लासेसमध्ये गेलेला आहे. सो तुम्ही सेशन अटेंड करा. स्पेशालिटी टीचर्स तेवढ्यासाठीच आहेत की जे तुमच्या सब्जेक्टचा फोबिया त्या ठिकाणी घालवणार आहे. मॅथमॅटिक्स सारखा इझियर सब्जेक्टच नसतो मी तर म्हणेन. कारण 4 ऑपरेशन व्यतिरिक्त मॅथमॅटिक्स काहीच नसतं. ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन. तरीही मॅथ्स अवघड जातो का? कॉन्सेप्ट क्लिअर नसतात. हा हां. कॉन्सेप्टच फक्त त्या ठिकाणी घेतला जातो. ओके, ओके. त्यामुळं तुमचा वीक मॅथमॅटिक्स भले तुम्ही SPIला सिलेक्ट न व्हाल, पण हं. तुम्हाला 11वीला जाताना जो मॅथमॅटिक्स पाहिजे तो कदाचित तुम्हाला तो मॅथमॅटिक्स मिळून जाईल. तो मॅथमॅटिक्सचा कॉन्फिडन्स तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. ओके, ओके. थँक्यू सर. येस येस येस. पुढचे कुणी आहेत ते अनम्यूट करून विचारू शकतात. नमस्कार सर. हा, नमस्ते. मी पुण्याहून बोलते. आता माझ्या दोघी मुली जुळ्या आहेत, त्या 9वीला आहेत. तर आत्तापासून आपण काय तयारी करायला पाहिजे? कारण आता ती जे फॉर्मची हे आली आहे, हा. वयाची मर्यादा, त्या वयाच्या मर्यादेमध्ये त्या पात्र आहेत, म्हणजे जे बर्थ इयर दिलंय, पण त्या यंदा 9वीला आहे. हो, तर मग 10वी पास असणं हा पहिला क्रायटेरिया आहे, बरोबर ना? अगदी बरोबर. आपल्याला विद्यार्थी 10वीत शिकत असणं हा त्याचा क्रायटेरिया आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षा या पुढच्या वर्षी द्यायच्या आहेत. माझं म्हणणं असं आहे की जे विद्यार्थी, बरेचसे पालक या ग्रुपमध्ये असे आहेत की ज्यांनी हा वेबिनार आज अटेंड करतील की विद्यार्थी 8वीला आहे, कुणाचा विद्यार्थी 9वीला आहे. पुन्हा एकदा तेच सांगेन की SPI साठी असणारे महत्वाचे विषय कुठले आहेत, तर मॅथमॅटिक्स आहे, इंग्लिश आहे, सोशल स्टडीज आहे. तर तुम्ही या विषयांचा चांगला अभ्यास करायचा आहे आत्तापासून. तुम्ही जर आउट ऑफ मार्कांसाठी जर प्रयत्न करत असाल शाळा आणि शाळांमध्ये, तर तुम्हाला ही परीक्षा अवघड जाणारच नाहीये. आणि तुमच्या शेवटच्या महिन्यात तुम्हाला पॉलिश करणं हे आमचं काम आहे. त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकतो. आता स्कूलमधला परफॉर्मन्स कसा आहे? आहे, व्यवस्थित आहे. आणि ते संध्याकाळी 7 शाळा आता आहे त्यांची. तर सकाळी अच्छा. 6:30लाच त्या सायकलवर किंवा याच्यातनं निघतात.
ओके, योगासनं व्हेरी त्यांनी गुड. आता 2025 योगासनं या वर्षी घातलेत. मागच्या वर्षी 2024 एकाच दिवसात घातलेत हे. सूर्यनमस्कारांचं त्यांच्या शाळेमध्ये एक ऍक्टिव्हिटी असते, तर न थकता कंटिन्यू घालणारे आता तिसरं वर्ष आहे हे. हरकत नाही मॅडम, तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी आता माझं म्हणणं आहे की आपला ऑनलाईन कोर्स असतो तो करू शकता 9वी मध्ये, आणि त्यानंतर 10वी मध्ये पण तो ऑनलाईन कोर्स किंवा हे जे सेशन आहे ऑफलाईन एका महिन्याचं ते करू शकता. तुम्हाला ते नक्की बेनिफिशियल. ते कुठल्या महिन्यात असतं? कारण 10वीची परीक्षा झाल्या. ऑनलाईन ऑनलाईनची आता एक बॅच सुरू आहे एसपीआयची. आता जे एसपीआयची परीक्षा झाल्यानंतर जी नवीन बॅच तयार होईल ऑनलाईनला, तर तुम्ही आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा ऑनलाईन कोर्स त्या ठिकाणी दोघींसाठी सुद्धा करू शकता. तो सुरू राहील आणि त्यानंतर ज्यावेळी 10th आपली कंप्लीट होईल त्यावेळेचा हा जो कोर्स आहे ऑफलाईनचा तो देखील तुम्ही करा. तुम्हाला निश्चित त्याचा फायदा. कुठल्या महिन्यात असतो तो ऑफलाईनचा कोर्स जो असतो आता एक महिना ऑफलाईनचा दिवस? कोर्स त्या मुलांची परीक्षा संपल्यानंतर लगेच आपला तो कोर्स त्या ठिकाणी सुरू होत असतो. म्हणजे आ- सीबीएसई आणि स्टेट बोर्डच्या परीक्षा संपल्या की आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हा कोर्स लगेच चालू होत असतो. सीबीएसई आणि ह्याच्या तारखा आल्यानंतर आपण लवकरच कोर्स कधी सुरू होईल त्याची तारीख डिक्लेअर करू. आणि ऑनलाईनचा जो म्हणतात तुम्ही, वर्षभरासाठी आहे का तो कोर्स? येस, ऑनलाईनचा देखील वर्षभरासाठी आहे. या वर्षी जो एसपीआयची परीक्षा एप्रिलमध्ये झाली की आपण मे किंवा जून मध्ये नवीन बॅच तयार होते, त्याच्यामध्ये आपण दोघींनाही एनरोल करू शकतो. आणि त्याचं साधारण टायमिंग संध्याकाळी किंवा कसं असतं? इव्हिनिंगला राहतात. अच्छा, म्हणजे 10वी होता होता तो क्लास आपण करू शकतो का एक करू तास? शकतो, करू शकतो. पण अडचण काय येते, ऑनलाईन कोर्स सुद्धा खूप चांगला आहे, परंतु अडचण कुठे येते, 10वी मध्ये शिकत असणाऱ्या सगळ्या मुलांचा पालकांचा फोकस या 10वीच्या मुख्य परीक्षेकडे असतो. बरोबर आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा तो ऑनलाईन कोर्स तितक्या काळजीपूर्वक केला जात नाही विद्यार्थ्यांकडून. सो हरकत नाही, तुम्ही केला, वेल अँड गुड, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे. पण ज्यांना शक्य नाहीये, बऱ्याच शाळांचे शेड्यूल वेगळे असतात, मुलांचे स्टडी टाइम, रेग्युलर ट्युशन यामधून त्या कोर्सला वेळ देता येत नाही, त्यांच्यासाठी मात्र वर्षभर जरी तुम्ही नाही केलं आणि शेवटच्या टप्प्यात जर तुम्ही अशा पद्धतीचा ऑफलाईन कोर्स जरी केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी या कोर्सचा निश्चित त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि जे विद्यार्थी सुरुवातीपासून ऑनलाईनचा कोर्स करतील त्यांना नक्कीच या कोर्सचा फायदा होणार, यात शंका नाही. आणि आणखीन एक होतं, जनरल नॉलेज वगैरे वाढण्याच्या दृष्टीने किंवा इंग्लिश स्पोकन आता तुम्ही सांगितलं ते करण्याच्या दृष्टीने त्या मुलांनी काय बघायला पाहिजे? न्यूज किंवा कुठले चॅनल्स बघायला पाहिजे, किंवा जनरल अवेअरनेस किती वर्षापासून काय कुठल्या याच्यावर एक्झॅक्ट भर घेतली पाहिजे? कारण तो एक मोठा समुद्र आहे. शक्यतो मी सगळ्या पालकांना माझी विनंती आहे की आपण मुलांना टेलिव्हिजन सेट बऱ्याच वेळा 10वीला असल्यानंतर बंद करून ठेवले जातात. चांगली गोष्ट आहे की मुलांनी अभ्यास करा वगैरे, पण 10वीच्या मुलांना ना त्यांना ज्यावेळी फ्री टाइम असतो त्यावेळी इंग्लिश न्यूज चॅनल जे आहेत, मग ते कुठलेही असतील, एबीपी न्यूज असेल, एनडीटीव्ही असेल, व्हॉट एव्हर, इंग्लिश न्यूज चॅनल्स मुलांसाठी अवेलेबल करून द्या. ऍटलिस्ट ते 15-20 मिनिटं त्या हेडलाईन त्यांच्या कानावरती पडल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, टाइम्स ऑफ इंडिया किंवा इंडियन एक्सप्रेस सारखे जे पेपर आहेत, मी म्हणत नाही की तुम्ही दररोज घ्या ते पेपर, पण विकेंडला आपण ते पेपर नक्की वाचू शकतो, घेऊ शकतो. संडेला ते पेपर आपण त्या ठिकाणी वाचू शकतो. आम्ही बघतोय की अशा पद्धतीने जी मुलं शेड्यूल फॉलो करतात ना, या मुलांना नक्की या गोष्टींचा फायदा झालेला आहे. की त्यांचा होकॅब चांगला डेव्हलप होत आहेत, गोष्टी त्यांना कळतायत, करंट आता प्रॉब्लेम काय आहेत, कुठल्या गोष्टी सुरू आहेत काय, ह्या गोष्टी समजतात. आणि ह्या पेपरमध्ये बऱ्यापैकी लोकलच्या न्यूज नसतात, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतात त्याच मेन्शन केल्या जातात. त्यामुळं इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया वगैरे असे जे पेपर्स आहेत ते तुम्ही विकेंडला रेफर करा. आणि शिवाय जे काय असे चॅनल्स आहेत इंग्लिश न्यूज चॅनल, तर ते बघायला सुरुवात करा. सुरुवातीला समजणार नाही, पण हळूहळू सवय लागून जाईल. अच्छा, आणि या कोर्सच्या दृष्टीने एसपीआय किंवा एनडीए याच्या दृष्टीने काही मॅगझिन्स किंवा मंथली काही असे मासिकं आहेत का की जे मंथली आठवड्याला? कारण आपल्याला जर का समजा हेच फोकस करायचं असेल तर पुस्तकं पण आता या लेवलला कुठली कुठली वाचली गेली पाहिजे, असं काही तुम्ही सुचवाल मॅडम, का? मी तुम्हाला कोर्समध्ये सांगितलं की जे विद्यार्थी एसपीआयच्या माध्यमातून एनडीएला गेलेले आहेत किंवा जे आपले विद्यार्थी एनडीएला आहेत, मला वाटतं ते विद्यार्थी स्वतःहून ज्यावेळी तिथे इन्स्टिट्यूटमध्ये येऊन मुलांना माहिती सांगतील, हम्म. त्याच्यासाठी कुठलं मासिक आणि ह्याची गरज नाहीये. तुमच्या अच्छा. समोर लाईव्ह तो विद्यार्थी उभा आहे, तुम्ही त्याला काही विचारू शकता. ओके. आणखीन एक होतं, एनसीसीचा काय इफेक्ट आहे या कोर्सच्या दृष्टीने? कारण खूप नाही, ऐकलंय माहिती. एनसीसी साठी वगैरे
या कोर्समध्ये काही स्पेशल रिझर्वेशन नाहीये, पण एनसीसी साठी रिझर्वेशन असणारे दुसरे बाकीचे जे काय एक्झाम्स आहेत त्या मात्र आपण देऊ शकतो. ओके, धन्यवाद सर. येस येस येस, थँक्यू. माधुरी गुजर म्हणून आहेत, हँडरेज केलेला आहे, बोलू शकता तुम्ही. हा, तुम्ही नमस्कार अनम्यूट. सर. नमस्ते नमस्ते नमस्ते. कोकाटेनं अनम्यूट केलं तुम्ही. त्यांना नाव परत अनम्यूट करायचं. सर अनम्यूट करा, अनम्यूट करा. हा सर, माधुरी मॅडम. नमस्कार हा. सर. हा नमस्ते नमस्ते सर, बोला. हा, डिफेन्स सेक्टर जे आहे, एनडीए वगैरे याच्यासाठी हे उपयुक्त आहे नक्कीच. पण सिव्हिल सेक्टर जे आहे, सिव्हिल सेक्टर आयपीएस साठी याची उपयुक्तता काय होऊ हा शकेल का? सर, तुमचा पण प्रश्न खूप सुंदर आहे. बऱ्याचशा पालकांच्या मनाला सुद्धा पडणारा हा प्रश्न आहे. हा. गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. माझा मुलगा आयपीएस झाला, माझा मुलगा युपीएससी मध्ये आहे, माझा मुलगा आयएएस करतोय, माझा मुलगा आयएएस झाला, वगैरे वगैरे. तुम्ही जर बारकाईने ह्या जर पर्सनॅलिटीज जर बघितल्या ना, तर ह्या व्हर्सटाईल पर्सनॅलिटीज असतात. म्हणजे हम्म. खूप नुसताच हुशार असणारा विद्यार्थी अशा पद्धतीच्या परीक्षा लेखी क्वालिफाय करेल, पण मुलाखतीत टिकणार नाही, लक्षात ठेवा. तर आपल्याला हम्म. आय एस व्हायचं आहे, आयपीएस व्हायचं आहे, युपीएससी करायचं. मी मगाशी सुरुवातीलाच सांगितलं, तुम्ही एसपीआयचा हा 30 दिवसाचा कोर्स ज्यावेळी करणार आहे, तर तिथं मी ज्यावेळी म्हटलं ना मोटिवेशनल सेशन्स असतात, त्याच्यामध्ये हेच असतं. एमपीएससीची परीक्षा काय समजून सांगितली जाते. अजूनही मुलांना अधिकारी एमपीएससीत होता येतं का युपीएससीत होता येतं हे कळत नाही, किंवा युपीएससीत जे अधिकारी होतात ते कुठल्या रँकचे असतात, काय असतात, आय एस कसं व्हायचं, आयपीएस कसं व्हायचं, काहीही माहिती नसते. यासाठी बरोबर. स्पेशल सेशन्स असतात की युपीएससीचीच तयारी करायची आहे. मग युपीएससीची सुरुवात 12th पासून कशी करायची. ठीक आहे, मला बरेच लोक यातले म्हणतील सर आम्हाला इंडियाला जायचंच नाही, पण युपीएससी करायचं. मग तुमचा कोर्स कसा आहे. एसपीआयच्या हा. परीक्षेत आपण स्वतःला तोलून बघू शकतो की मी नक्की महाराष्ट्रातल्या 60 विद्यार्थ्यांच्यात बसतोय का. मी जर 100% महाराष्ट्रातल्या 60 विद्यार्थ्यांमध्ये बसत असेल तर माझे एमपीएससीचे चान्सेस वाढतात. बरोबर आहे. त्याचबरोबर मला युपीएससी करायची आहे, तर मला 12वीतच ठरवावं लागेल की युपीएससीला कुठल्या स्ट्रीमनं जायचं. मला आर्ट फॅकल्टीतून युपीएससी करायची आहे, सायन्स त्या ठिकाणी सायन्स बॅकग्राऊंड मध्ये बीएससी वगैरे करून युपीएससीचं प्रिपरेशन, हे ठरवण्यासाठी हा 30 दिवसाचा कोर्स महत्वाचा आहे. चर्चा खूप हा. मोठ्या आहेत, विषय खूप गहन आहेत, खूप मोठी स्वप्न आपण बघतोय. खरं तर लिटल ड्रीम इज क्राईम असं म्हणू आपण. हे सगळ्या मुलांनी मोठी स्वप्न बघितली पाहिजे. स्पर्धा किती आहे ह्याच्याशी घेणं देणं नाहीये, स्वप्न बघायला काय हरकत नाही. आणि ह्याची जाणीव या मुलांना आम्ही या 30 दिवसात करून देत असतो. आणि त्याचा परिणाम असा आहे नक्की. की ज्या विद्यार्थ्याला डिफेन्समध्ये जायचंच नव्हतं, तो विद्यार्थी सुद्धा आज डिफेन्समध्ये गेलेला आहे, एनडीए मध्ये आहे. आणि खूप उपयुक्त सुंदर झालेला. ही मुलं त्यांचा एक्सपिरियन्स ज्यावेळी येतात इन्स्टिट्यूटमध्ये त्यावेळी शेअर करतात. आणि हाच त्यांचा एक्सपिरियन्स, हाच त्यांचा अनुभव हे दुसऱ्या मुलांना प्रेरणा देऊन जात. ठीक आहे, आभार आहे. येस सर, थँक्यू. अजून कुणाला काय विचारायचं असेल तुम्ही हँड रेज करू शकता. नसेल तर आजचं सेशन आपण एंड करू. सर चॅट मध्ये बघा कुणाच काय मेसेज. ठीक आहे. अजूनही कुणाच्या शंका असतील तर तुम्ही हँड रेज करू शकता. अदरवाईज आपण हा वेबिनार या ठिकाणी संपवणार आहे. आणि तुम्ही तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक कुणी असतील तर त्यांना सुद्धा माहितीसाठी या इन्स्टिट्यूट बद्दल सांगू शकता. जे विद्यार्थी एसपीआय ला सिलेक्ट झालेले आहेत त्यांचे तुम्हाला नंबर पाहिजे असतील तर त्या पालकांचे नंबर देखील तुम्हाला दिले जातील. एनडीएला सिलेक्ट झालेले जे विद्यार्थी आमचे आहेत त्यांचेही नंबर तुम्हाला मिळतील. तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवा, जेणेकरून महाराष्ट्रातली मुलं या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जास्तीत जास्त येतील. खऱ्या अर्थानं आपण देशाला उत्तम अधिकारी देऊन हा देश घडवण्याचं काम करायचं आहे. हा देश हा कोणत्याही राजकीय पक्ष किंवा कोणत्याही पॉलिटिशियनमुळे चालत नसतो, तर हा देश खऱ्या अर्थानं या देशामध्ये प्रशासकीय सेवा करणाऱ्या या अधिकाऱ्यांमुळे चालत असतो. तर ते उत्तम उत्तम अधिकारी बनवणं हेच आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं या ठिकाणी स्वप्न आहे, ड्रीम आहे. तर सार्थक शिंदे म्हणून आहेत, त्यांना बोलायचं आहे, त्यांना अनम्यूट करू शकता तुम्ही. नमस्कार सर. हा मॅडम बोला. हा, मी खोपोलीमधून बोलते. हा. हा, माझा मुलगा सार्थक शिंदे 10वीला आहे.
तर बर विचारायचं होतं, सिलेक्ट जर झाला तर त्याचे फीज वगैरे कशी आहे, म्हणजे पुढचे सिस्टम कशी आहे फीज? मॅडम, साधारणपणे 1.5 लाखाच्या आसपास SBI ची फी असते. मी तुम्हाला मगाशी पण जसं म्हटलं तसं पर इयर त्याची फी 1.5 लाखाच्या आसपास असते. जसं की आपण अगदी ऑर्डिनरी 10वी नंतर 11-12वीला जे क्लासेस लावतो त्याच्यापेक्षा वेगळी फी तिथं काही नाहीये. आणि त्या फीज मध्ये दर्जेदार अगदी सेवानिवृत्त अधिकारी मुलांना तिथं गाईड करत असतात. त्यामुळं त्या फीज ऍज कम्पेअर टू मार्केट्समध्ये बघितलं एनडीए क्लास घेणारे, तर त्या नॉमिनल फीज आहेत असं म्हणावं लागेल. की त्याच्यामध्ये तुमचं 11-12वीचं शिक्षण, राहणे, खाणे सगळी सोय त्या ठिकाणी होणार आहे. साधारणपणे 1.5 लाख म्हणजे दोन्ही वर्षाचा मिळून 3 लाखाच्या आसपास खर्च येतो. ओके ओके, ठीक आहे सर, धन्यवाद. येस. अजून कोणी पालक असतील तर आपण ते विचारू शकतात, नाहीतर आपण ही मीटिंग 2च मिनिटात त्या ठिकाणी एंड करतोय. वेबिनार हा संपवतोय. असाच वेबिनार घेऊन आम्ही पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा येऊ. पुन्हा नवीन प्रश्न, कुणाला काही शंका असतील त्याचं निराकरण केलं जाईल. आणि आजच्या या वेबिनारला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला, शेवटपर्यंत हा वेबिनार पाहिला, सर्वांचे आभार आणि धन्यवाद. अजून जर काही शंका असतील तर कॉन्टॅक्ट नंबर चॅट करू शकतो. आणि चॅटमध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स टाकले तरी आम्ही त्याची उत्तरं देऊ, किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर टाकलात तर आम्ही तुमची त्याची टाकलेला आहे. हा, कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही त्या ठिकाणी नंबर टाकलेला आहे, त्याच्यावरती देखील तुम्ही कॉल करून अधिकची माहिती आम्हाला विचारू शकता. तुम्हाला गाईड केलं जाईल, फॉर्म भरणे असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि हा वेबिनार या ठिकाणी थांबतो. हा वेबिनार कसा वाटला हा देखील तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती सांगू शकता. धन्यवाद. गुड नाईट.